हॅलो एव्हरीवन. सो विहान 6 मंथचा झाला आहे. सो आम्ही डिसाईड केलं की त्याच्यासाठी फ्रूट केक बनवायचा. आणि मी वेगवेगळे व्हिडिओज आणि रील्स पाहिले आहेत की ज्याच्यामध्ये मी बघितलं आहे की जे काही मुलं आहेत किंवा बेबीज आहेत ते खूप एन्जॉय करतात फ्रूट केकला. सो आम्ही ठरवलं की आम्हाला पण फ्रूट केक बनवायचा आहे. सो त्याच्यासाठी आम्ही कलिंगड आणलं आहे, स्ट्रॉबेरीज आणि मोसंबी आणलेली आहे. सो आणि मला ॲक्च्युली द्राक्ष पाहिजे होती, बट मला ह्या आता सीझन नाही तर द्राक्ष भेटली नाही. सो मी ॲप्पल बोर आणलेले आहेत की जे की ग्रीन कलरचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीचे वेगवेगळे फ्रूट्स आणू शकता आणि ते डेकोरेशनला वापरू शकता, जे की मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर तुम्ही स्ट्रॉबेरीज किंवा तुम्ही मोसंबी, संत्री किंवा वेगवेगळ्या बेरीज पण यूज करू शकता. आणि किंवा तुम्ही किवी वगैरे पण यूज करू शकता. तुम्ही त्याचे जर गुगलवरती फोटोज वगैरे सर्च केले तर तुम्हाला भेटून जातील आणि एक आयडिया येईल. आणि मी एकच थराचा म्हणजे एकच लेअरचा केक बनवत आहे. तर तुम्ही याच्यात 2 लेअर करू शकतात, म्हणजे 2 भाग करू शकता कलिंगडचे, आणि त्याचे 2 थर करून पण तुम्ही डेकोरेशन करू शकता. बट मी एकच करत आहे. सो मी पूर्ण ॲपल कट करून घेतला आहे आणि त्याचा व्हाईट भाग पूर्ण काढत आहे आणि त्याला एक केकसारखा शेप आणत आहे, जो की माझ्याकडून परफेक्ट नाही झाला. बट जो काही परफेक्ट शेप होता तो मी समोरच्या बाजूला ठेवला. आणि आता मी स्ट्रॉबेरीज वगैरे डेकोरेशनला घेत आहे. सो मी टूथपिक यूज केलेले आहेत स्ट्रॉबेरीज इन्सर्ट करण्यासाठी. सो स्ट्रॉबेरीजचं पण सीझन नसल्यामुळे मला परफेक्ट स्ट्रॉबेरीज भेटल्या नाही, पण ज्या काही होत्या त्या आम्ही यूज करत आहोत. सो मी स्ट्रॉबेरीज लावत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनं तुमच्या पद्धतीने वेगवेगळं डेकोरेशन करू शकता. सो मी रँडमली लावत आहे. मी जसे फोटोज वगैरे पाहिले होते ते करत आहे. नंतर मी हे ग्रीन ॲपल असं कट करून घेतलं आहे. ॲक्च्युली ते द्राक्ष पाहिजे होते ग्रीन कलरचे, जे की खूप सुंदर वाटतात, बट मला भेटले नाही. सो मी असं जुगाड करून टाकलं. सो तुम्हाला जर भेटले तर तुम्ही ग्रीन ॲपल नक्की द्राक्ष नक्की यूज करा. इथे ब्ल्यूबेरीज असतील तर त्या सुद्धा खूप सुंदर वाटतात. आणि तुम्ही स्ट्रॉबेरी, मी पूर्ण स्ट्रॉबेरी लावलेल्या आहेत, तर तुम्ही कट करून पण लावू शकता. सो मी त्या स्ट्रॉबेरी तशाच ठेवल्या आहेत, कारण त्यानंतर मग पूर्ण कापल्या तर लगेच कापल्या तर खावं लागतील. सो मी तशाच तशा ठेवल्या आहेत. नंतर मी मोसंबीचा एक हाफ मून कट करून लावलेला आहे. तर तुम्ही इन्स्टेड ऑफ ॲपल बोर तुम्ही मोसंबी लावली हाफ हाफ करून तरी चालते. बट मी आता आणलं होतं ॲपल बोर, तर ते लावून घेतले. आणि नंतर ही मोसंबी जी काही आहे तिचे मी 3 शेप बनवत आहे. एक पूर्ण गोल, नंतर आणखी त्याच्यापेक्षा छोटा गोल आणि आणखी एक छोटा गोल. तर ते पण डेकोरेशनमध्ये वरती खूप छान वाटतं टॉपला. आणि नंतर हे जे काही हाफ वगैरे सर्कल उरलेले होते ते मी लावून देत आहे. आणि तुम्ही इन्स्टेड ऑफ दिस मोसंबी तुम्ही ड्रॅगन फ्रूट पण यूज करू शकता. त्याचे शेप म्हणजे त्याचे फ्लाइंग शेपमध्ये पण बनवू शकता, म्हणजे बटरफ्लायच्या पंखासारखे. सो ते पण खूप सुंदर वाटतं. तुम्ही गुगलला इमेजेस बघा फ्रूट केकच्या. आणि Hello Neha, this is for you. This is your 6 month birthday, and I am making fruit cake for you. I love you. हा मेसेज वियांसाठी होता, जर त्यांनी इन फ्युचर हा व्हिडिओ पाहिला तर. आणि मी उरलेले जे काही मोसंबीचे काप आहे ते लावून देत आहे साईडने. आणि मी कलिंगडाचा एक हार्ट शेप बनवला आहे टूथपिकनेच, जो की परफेक्ट नाही बट ट्राय केला आहे. आणि हा तुम्हाला शेवटी फायनल लुक दाखवेलच. सो मला नक्की कमेंटमध्ये सांगा की जर तुम्ही हा ट्राय केला तर, आणि तुमच्या बेबीने एन्जॉय केलं की नाही. सो हा आहे फायनल लुक. थँक्यू एव्हरीवन.
हा मेसेज विहानसाठी होता, जर त्यांनी फ्युचरमध्ये व्हिडिओ पाहिला तर त्याच्यासाठी होता. नंतर मी हे जे काही मोसंबीज उरलेले आहेत त्या लावत आहे आणि नंतर माझ्याकडे जे काही कलिंगड उरलेलं होतं त्याच्यात मी एक हार्ट शेप बनवला आहे टूथपिकने आणि तो पण मी पुढे लावत आहे. आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी फायनल लुक दिसेलच फ्रूट केकचा. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्या बेबीने कसं एन्जॉय केला हा फायनल लुक. थँक्यू.